काही करा, कुठलीही गोष्ट आपण भगवंताला समर्पित करत असताना आपण देवाच्या नावानं करतोय महाराज. काय करतोय आपण? संत बाळूमामाच्या तळावरती आल्यानंतर, संत बाळूमामांच्या तळावर आपण आल्यानंतर संत बाळूमामाच्या चरणी आपला सर्वस्वी भाव आपण काय करतोय? कोणी 10 रुपये टाकतोय, कोणी 5 रुपये टाकतोय, ज्याची त्याची श्रद्धा आहे महाराज. मामाने सांगितलं ना तुम्ही एवढंच द्या, मामांचं म्हणणं नाही एवढंच द्या, पण त्याच्या हातून धर्म करतोय महाराज. ज्याच्या हातून धर्म करतोय महाराज, ज्या हाताने धर्म झालाय, धर्मरक्षा वया अवतार कशी, जे धर्म करतात महाराज, जो भाविक धर्म करतोय, जो मामांच्या तळावर अन्नदान करतोय, जो मामांच्या तळावर देणगी रूपानं आर्थिक रूपानं सहकार्य करतोय, जो मामांच्या तळावर तन मन धनानं सेवा करतोय महाराज, त्याचं रक्षण करण्यासाठी माझ्या मामांचा अवतार आहे. त्या सद्भक्ताचं रक्षण करणं, त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी दूर करणं, याच्यासाठी माझ्या मामांचा अवतार आहे महाराज. सत्य देवीच्या नावाने अस्तित्व जर तुम्ही नाही मान्य केलं महाराज, तर तुम्हाला त्याचा परिणाम, त्याचा फरक पडणार नाही. त्या डॉक्टरनं महाराज शेवटी मामांचं अस्तित्व मान्य केलं. मामाने त्याला सांगितलं, मामांच्या मुखातून बाहेर शब्द पडला महाराज, कारण गोसावी रूपामध्ये ती वधूत आले आणि मामांचे त्यांनी सत्व पाहिले, मामांचं त्यांनी सत्व पाहिलं महाराज. गोसावी रूपामध्ये आलेल्या देवदूतांनी मामांचं सत्व पाहिलं. अवघड विहिरीतून मामाला पाणी काढायला सांगितलं. त्या विहिरीला पायरी नव्हती विशाल महाराज, आणि अशा विहिरीतून माझ्या मामाला पाणी काढायला सांगितलं महाराज. ऐका, भगवान शंकराचा अवतार होते. बाळूमामा ही काही कमी नव्हते महाराज. त्यांना माहिती आहे भगवान आपले गोसावी रूपामध्ये परीक्षा पाहिले महाराज. गोसावी रूपामध्ये आलेल्या भगवंताने महाराज अवघड विहिरीतून पाणी माझ्या मामाला काढायला सांगितलं. माझ्या मामांनी महाराज एका क्षणाचाही विलंब नव्हता. मनामध्ये विचार सुद्धा केला नाही की या विहिरीला पायरी नाही, या विहिरीत उतरता येत नाही, विहिरीच्या तळाला पाणी करू तर काय करू, हा प्रश्न मामांच्या समोर निर्माण झाला महाराज. पण मामांनी ठरवलं, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगे दृढभाव, दृढता निर्माण केली महाराज. आणि मामांनी जसं जसं आपल्याला उतरता येईल महाराज, त्या पद्धतीने विहिरीतून उतरले. अवघड विहिरीतून पाणी काढले महाराज. गोसावी रूपामध्ये आलेल्या देवदूतांना मामांनी पाणी पाजलं. आणि त्यावेळेस त्या गोसावी रूपामध्ये आलेल्या देवदूतांनी मामांना आशीर्वाद दिला महाराज, की आजपासून, ऐका, आजपासून तुझ्या मुखातून जो शब्द बाहेर पडेल ना, काय सांगितलं, आजपासून जे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील ना, ते खरे होतील, ते खरे होतील. कटाक्ष निहाळीले आपुल्या पदी बैसविले. ऐका, एकदा का मामांची कृपा झाली महाराज, की मी याच्या अगोदरच्या कीर्तनात तुम्हाला बोलून गेलो महाराज. एकदा का मामांची कृपा, मामांची सेवा करणाऱ्या सेवाच असेल, मामांचं दर्शन करता येणारा भक्त असेल महाराज, कृपा कटाक्ष निहाळीले आणि आपुल्या पदी द्वैतवेले, आपलं पद, आपली जागा महाराज मामाच्या भक्ताला दिल्याशिवाय राहत नाही महाराज. बघा नंबर 1 चे कारभारी महाराज, तुका म्हणे होता ठेवा, तू या भावा सापडला. बघा नंबर 1 चे आज कारभारी म्हणून कार्यरत असणारे महाराज सुरेश अण्णा. सुरेश अण्णांच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला
त्यांच्या माता पित्याने बाळूमामांसोबत 14 वर्ष मेंढी माऊलीची सेवा केली महाराज. एक अर्धा दिवस 14 वर्ष सलग माझ्या मेंढी माऊलीची सेवा महाराज. माझ्या आता जे कारभारी म्हणून कार्यरत आहेत महाराज, सुरेश अण्णांच्या माता पित्यांना भाग्य लाभलं की माझ्या मामांसोबत मेंढी माऊलीची सेवा त्यांनी सलग 14 वर्ष केली महाराज. आज 30 वर्ष झाली महाराज. अण्णा या बघ्याचे कारभारी म्हणून कार्यरत आहेत महाराज. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले जन्माचं पुण्य असल्याशिवाय महाराज भगवंताची गादी आपल्याला प्राप्त होत नाही. जन्माचं पुण्य असल्याशिवाय भगवंताची सेवा आपल्या हातून घडत नाही महाराज. त्याला एका जन्माचं पुण्य असून चालत नाही महाराज. कारभाऱ्यांच्या माता पित्याने महाराज गेली 14 वर्ष मामांच्या हयातीमध्ये मामांच्या सोबत मामांच्या आज्ञेचं पालन केलं. त्याचा परिणाम महाराज आज या बघ्याचा कारभार करत असताना अण्णाचं हे वर्ष 51 चालू. 51 मधलं 30 वजा करा महाराज. वयाच्या 21व्या वर्षी महाराज मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करण्याचा संकल्पना केला महाराज. आणि आज 30 वर्ष पूर्ण झाली. मामाच्या मेंढी माऊलीची सेवा मामांच्या तळाचा कारभार बघण्याचं सौभाग्य आमच्या सुरेश अण्णांना प्राप्त झालं महाराज. कारण भक्त आईसे जाना जे देही देहावरती गुणाचे घराचा विचार नाही, मुलाबाळाचा विचार नाही, गावाचा विचार नाही महाराज. मग अशा अण्णासारख्या भक्ताच्या चरणाला जर तुम्ही लागला, भक्त आईसे जाना जे देही उदास आणि गेले अशा 5व्यापाशी अशा सेवकापाशी जर आपण गेलो तर आपलं दुःख निरसन झाल्याशिवाय राहत नाही महाराज. रात्री तुम्ही पाहिलं आरती झाल्यानंतर ज्यांना त्रास होतोय महाराज, ऐका, ज्यांना त्रास होतो त्यांना रिंगण टाकलं जाते महाराज. आणि त्या रिंगणामध्ये बोलतं करण्याचं काम माझा जगाचा मालक बाळूमामा जे मामांची सेवा करते, मामाची नित्य पूजा करते, मामांचा कारभार पाहतायत महाराज, त्यांना तो अधिकार आहे. हातामध्ये भंडारा आणि मुखातून शब्द बाहेर पडल्याबरोबर समोरच्या व्यक्तीला बोलतं करण्याचं सामर्थ्य माझ्या बाळूमामामध्ये महाराज. बोला 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 बाळूमामाच्या नावाने, बोला 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 माता सत्यवा देवीच्या नावाने. मामांचं अस्तित्व माना महाराज. तो डॉक्टर काही केले मामाचं अस्तित्व. तुम्ही म्हणणार हे ना अर्ध्यात सोडलं ते डॉक्टर बरं का. मग बोलण्याच्या भरामध्ये विषय कुणीकडे झाला काय होतं महाराज. अण्णांचं शिकवण आहे. ट्रॅक्टर कितीही लाखाचा घ्या, जुना घ्या, नवा घ्या. अण्णांना बाळूमामांची शिकवण की तुम्ही ट्रॅक्टर कितीही लाखाचा आणा महाराज, पण आपलं शेत नांगरत असताना आपण एक काळजी घ्यायची. आपला बांध आला म्हणलं की ट्रॅक्टरचं डिरिंग फिरलं. ट्रॅक्टर मी 22 लाखाचा आणलाय म्हणून त्याचा बांध उचकाटायचे आपल्याला नाही महाराज. मग आपली ती नीती डासळली म्हणायचं महाराज. नीतीने वागावे, कमी नाही होत. आणि जर उन्मत्तपणा केला तर माझे मामा शासन केल्याशिवाय राहत नाही. त्या डॉक्टरच्या बाबतीत तेच झालं महाराज. डॉक्टरला अहंकार आला की मी 10-11 दिवस पेशंटवरती उपचार केलाय, माझ्या उपचाराने तो पेशंट बरं झालाय आणि हा म्हणतो की मी केला, माझ्या भंडाऱ्यामुळे झाला. असं होऊच शकत नाही महाराज. मामांनी सांगितलं आता याला चमत्काराशिवाय नमस्कार करणार नाही महाराज. मामांचा शाप होता आणि मामांच्या मुखातून शब्द बाहेर पडला बरं का. एक तर मामाने आशीर्वाद दिला की तो खरा होतो आणि मामाने जर शाप दिला तर तोही खराच होतो महाराज. कारण गोस्वामी रूपामध्ये आलेल्या देवदूतांनी
मामांचं सत्व पाहिलं. अवघड विहिरीचं पाणी त्यांनी मामाला पाजलं, मामाने त्या गोसाव्यांना पाजलं महाराज. त्याच बरोबर त्या गोसावी रूपाने देवदूत आली. मामांना आशीर्वाद दिला की इथून पुढे तुझ्या वाच्यातून जो बी शब्द बाहेर पडेल तो खरा झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तर डॉक्टरला मामाचं अस्तित्व मान्य नव्हतं. मामांनी सांगितलं तर याला चमत्कार करावा लागेल. मामांशी जोड करून तो त्याच्या घरी गेले महाराज. घरी गेल्याबरोबर धरणीला पडला. त्याला वेदना सुरू झाल्या महाराज. एवढ्या वेदना त्याला होऊ लागल्या. काही करावं कळलं ना. 10 वर्ष पणाला लागलेलं. 10 वर्ष आपण खर्च करून जो अभ्यास केलाय, काय व्हायला लागलं, कुठली गोळी घ्यायची, काय करावं लागतंय, हा त्या डॉक्टरला अभ्यास होता महाराज. त्याच्या परीनं त्यानं त्या गोळ्या घेतल्या, गोळ्या औषधं घेतली महाराज. गोळ्या औषधं घेतल्यानंतर डबल त्रास वाढला. ऐका, तुम्ही देवाचं अस्तित्व जर मान्य नाही केलं तर तुमचं विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या महाराज. त्या विज्ञानाला फिकं पाडण्याची ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्यात आहे महाराज. त्या डॉक्टरनं महाराज एवढ्या असह्य वेदना होऊ लागल्या ते त्याला काही केलं सर. त्याच्या परीक्षित डॉक्टर बोलवण्यात आले महाराज. घरच्यांनी अटहास केला. एवढा आम्ही याला खर्च करून डॉक्टर केला, सदैव मामांची सेवा केली, पण करू तरी काय करू, याला आजपर्यंत माझ्या मामाचं अस्तित्व मान्य केलं नाही. काही झालं महाराज तर आपल्या मुलाबाळावर संकट आल्यानंतर प्रत्येक माईबापाला वाटतं की आपल्या लेकराचं चांगलं व्हावं महाराज, वाईट व्हावं असं वाटत नाही. त्या माईबापाने मामांचा दावा करायला चालू केला महाराज. नाही इलाज झाला. सर्व डॉक्टरांचे हातपाय टेकले की काही केलं तरी आमचा उपाय याच्यावर होऊ शकत नाही महाराज. याच्यावर उपाय होऊ शकत नाही म्हटल्याबरोबर घरच्यांनी विचार केला. आजपर्यंत यानं मामाचं अस्तित्व मान्य केलं नाही. आता हो बेशुद्ध आहे, हा देह स्थितीवर नाही, याला या स्थितीमध्ये आपल्या मामांच्या दरबारामध्ये नेऊ, मामांच्या तळावरती नेऊ. घरच्यांनी संकल्पना केली महाराज आणि सर्व परिवारामध्ये डॉक्टरला उचललं, माझ्या मामांच्या तळावरती आणून टाकले महाराज. मामांच्या तळावरती आणून टाकल्याबरोबर माता पित्याने विनंती केली, मामा आमचा मुलगा तुमच्या आशीर्वादाने डॉक्टर झाला खरं, पण आज तागाई त्यांनी तुमचं अस्तित्व मान्य केलं नाही. पण आम्हाला तुमची ताकद माहितीये, आम्हाला तुमचा चमत्कार माहितीये, आम्हाला तुम्ही काय करू शकता हेही माहितीये मामा. तर कृपा करा, एवढीभर आमच्या मुलाला माफ करा, त्याचा उद्धार करा म्हटल्याबरोबर माझ्या मामांनी महाराजा डॉक्टरकडे कृपादृष्टी टाकली. ऐका, कृपादृष्टी टाकली. माझ्या मामानं त्याला चिमटभर भंडारा लावला महाराज. मामांचं जे तीर्थ आहे महाराज, ते तीर्थ साधं सुद्धा नाही महाराज. तुम्हाला वाटत असेल टँकरचं पाणी भरून तांब्यात नेताय आणि त्यात चिमटभर भंडारा टाकताय. अरे ते पाणी कुठलंही असू द्या, त्यात माझ्या मामाचा चिमटभर भंडारा पडला त्याचं तीर्थात रूपांतर होते. ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्याचे महाराज. आणि ते तीर्थ माझ्या मामाच्या हाताने त्या डॉक्टरला पाजल्याबरोबर महाराज त्या डॉक्टरच्या सर्व व्याधी नाहीशा झाल्या. डॉक्टर तडकन उठून बसला आणि मामांच्या चरणावरती नतमस्तक झालं महाराज. ही ताकद माझ्या बरं मामाच्या भंडाऱ्याचे. बरोबर सच्च्या देवीच्या नावाने जिथं मामांचा कळे. का मामांचे सेवेकरी आपल्याला सांगतात, मेंढी माऊलीला चारा द्या, मेंढी माऊलीची सेवा करा बर का. मामा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक भक्तांना, इथं येणाऱ्याला कारभाराची तेवढीच विनंती आहे महाराज. तुमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल, तुमचं भाग्य जर उजळून घ्यायचं असेल तर माझ्या मेंढी माऊलीचे पाय तुमच्या शेताला. माझी मेंढी माऊली माझी सर्वसामान्य नाही महाराज. तुमची समस्या इथं जे कारभार पाहतात महाराज, ते कारभारी तुमची समस्या ऐकून घेत नाहीत. ऐकून घेण्याचा त्यांना अधिकार नाही महाराज. ते सांगतात तुमचं जे काही समस्या असेल ती मेंढी माऊलीला सांगा. मेंढी माऊलीच्या कानात तुमची समस्या सांगा. त्या समस्येवर माझा मामा उपाय काढल्याशिवाय राहणार नाही महाराज. प्रत्येक समस्या तुम्ही मेंढी माऊलीला सांगताय, त्या मेंढी माऊलीने तुमची समस्या ऐकावी आणि माझ्या भगवान परमात्म्यापर्यंत, माझ्या बाळूमामापर्यंत पोचवावी. असं ज्यांना वाटतं त्यांनी मेंढी माऊलीची सेवा करायला कमी पडू. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा, आम्हाला पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळावा. हा आनंद स्वर्गामध्ये नाही महाराज.
स्वर्गातले देव इच्छा करतात की आम्हाला मामांच्या तळावर जाता यावं, आम्हाला मामांच्या तळामध्ये हरिकीर्तन श्रवण करता यावं, आम्हाला या मामांच्या तळावरती येऊन मेंढी माऊलीची सेवा करता यावी, आम्हाला या मामांच्या तळावरती येऊन अन्नदान करता यावं, अशी इच्छा महाराज स्वर्गातले देव करतात. स्वर्गीचे अमर अमर झालेत महाराज, त्यांना जन्माची गरज नाही, मरायची गरज नाही. स्वर्गीचे अमर चिता ती द्या आणि मृत्यू लोकी व्हावा आंबे वळे कोणतं मामाने सांगितलं महाराज, आम्ही कसं वैकुंठावर आलोय, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोललेले ऋषी. हा तुम्हाला भगवंतानं हा नरदेह दिला महाराज. ऐका, कोट्यवधी रुपये जर या नरदेहाची किंमत केली महाराज. मामांच्या तळावर बसलाय तुम्ही, प्रामाणिकपणे मला सांगा महाराज. ऐका, तुम्हाला किती अडचण असू द्या, किती समस्या समोर असू द्या महाराज, पण भगवंतानं आपल्याला कोट्यवधी रुपयाचा दिलेला नरदेह, या नरदेहाला दिलेले अनमोल 2 डोळे महाराज. मामांच्या साक्षीनं सांगतो महाराज, इथं बसलेल्यापैकी असा कोण आहे का की माझे दोन्हीच्या दोन्ही डोळे नाही अर्पण करायचे आम्हाला, असं कोणाची भावना आहे का? होऊ शकणार नाही महाराज. मग आपल्या डोळ्याची जर किंमत लावली, एका डोळ्याला 1 कोटी देतो म्हटले महाराज. काय केलं? एका कोटीपेक्षा तुमच्या डोळ्याची किंमत कमी नाही महाराज. पण तुम्ही 1 कोटी दिले, 1 डोळा द्या चाल महाराज. आता निमवय झाले म्हणणार, राहिल्यानं निमवय एका डोळ्यानं बघू म्हणणार बरं का. पण निमवय झालेल्या सुद्धा माणसाने महाराज 2 कोटी रुपयाची व्यवस्था आहे त्याच्यासाठी. दोन्हीच्या दोन्ही डोळ्याचा द्यायचा असेल तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडे नाव नोंदवा, आणि उद्या संध्याकाळी तुमचं 2 डोळे द्या, आणि उद्या संध्याकाळी 2 कोटी द्या बरं का. निम्याच्या पुढे गेलेले सुद्धा लोकांचं डोळं चालतं ना मला, पण दोन्ही डोळे एका डोळ्यात द्यायचे महाराज. भगवंतानं हा कोट्यवधी रुपयात आपल्याला दिलेला नरदेह आहे महाराज. त्याचा देवानं आपल्याला 1 रुपया सुद्धा मागितला का महाराज? देवे दिला देह, भगवंताचं भजन करा, माझ्या तळावर येणाऱ्या भक्तांना अन्नदान करा. साधू संत येते घरा, साधू संत चालून आपल्या घरी येतात. दिवाळीसारखा सण साजरा करा, त्या साधू संतांची सेवा करा महाराज. एवढ्यासाठी हा नरदेह दिलाय. काय केलंय महाराज? हा नरदेह दिला तेवढ्यासाठी, फक्त तुम्हाला लोकांचं पान सुरू करून इस्टेट कमवायला बर का, आणि सगळं 2 नंबर करून छाप्या लावायला हा नरदेह दिलेला. आणि कमवला का ह्यातला मी नाही बर का. मी सुद्धा रोज एक गाव सोडून दुसऱ्या गावाला कमवायसाठी जातोय महाराज. पण ऐका, शास्त्र असं सांगतंय, साधू संतांची अशी शिकवण आहे की तुम्ही महिन्याला लाख रुपये कमवत असला, ऐका, तुमचा इन्कम महिन्याला 1 लाख असेल तर त्यातलं 10,000चं अन्नदान झालं. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे महाराज. तुमचं अन्नदान मामांच्या तळावरती महाराज लाख रुपयाचा इन्कम आहे, 10,000 रुपयाचं अन्नदान केलंच पाहिजे महाराज. ऐका, एखाद्याचा 10,000 रुपये इन्कम आहे बरं का, एखाद्याचा 10,000 रुपये इन्कम आहे महिन्याला, त्यानं 1,000 रुपये महिन्याला अन्नदान केलं. 1,000 रुपयाचं मामांच्या तळावरची पंगत चालू आहे. तुम्ही 1,000 रुपयाची महाराज 10 किलो जिलबी घेऊन येऊ शकताय. काय करताय? आणि 10,000 रुपयापेक्षा या कलियुगात महिन्याला कमी कोण कमवत? 10,000पेक्षा कमी कोण कमवत नाही महाराज. मग देणार ठेवा, मामाच्या साक्षीने तुम्हाला सांगतो महाराज. आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश. आयुष्याचा धर्म कार्याला जर तुम्ही आला असाल आणि धर्म कार्याला येत असताना आपण आयुष्यभर कमवलेल्या प्रॉपर्टीतून, आयुष्यभर कमवलेल्या धनातून जर आपल्या हातून अन्नदान होत नसेल, आपल्या हातून धर्म कार्यासाठी जर देणगी जात नसेल, ऐका महाराज, तुम्ही महिन्याला 10,000 कमवलं ना
तर तुमचं 3,000 दवाखान्याला गेल्याशिवाय हे माझ्या अंक सांगत नाही मला अनुभव आले अंगा हे जगा जो व्यक्ती 10,000 रुपये महिन्याला कमवून 3,000 रुपये देवासाठी खर्च करत नाही त्याचं तिप्पट देव घालवल्याशिवाय त्याचं तिप्पट माझा बाळूमामा घालवल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून सांगितलं 9,000 तुम्हाला राहू द्या, 1,000 रुपये तुम्ही धर्मकार्याला खर्च करा. काय करा? 1,000 रुपये तुम्ही धर्मकार्याला खर्च करा आणि लाख रुपये मामाच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळत असतील. गाडी बंगला घोडी नामक्यान तमक्यान बजेट लावण्यात कमी पडते. म्हणून जर तुम्ही मामांच्या तळाला खर्च करायला मागे सरत असला 10च्या जागेला 20 गेल्याशिवाय कोणत्या मार्गाने मामा घालवत आणि कोणत्या मार्गाने मामा दिल सांगता येत. फक्त मामानं दिलं हे मान्य करायला शिका महाराज. हा नरदेह मामाने दिलेले मामाकडे खातच आहे महाराज. तुम्हाला इथं किती दिवस ठेवायचं? आज आम्हाला मामाने एवढं सदृढ ठेवले. आज आम्ही मामांच्या दरबारात आलोय म्हणजे निश्चितपणाने तुमच्या आमच्यावर मामांची कृपा असं म्हणायला काय अडचण. आणि जर मामांची आपल्यावर अशीच कृपा राहावी असं ज्यांना वाटतंय ना, ऐका, असं ज्या सद्भक्तांना वाटतंय ना महाराज, तर मामांच्या तळावर येत असताना रिकाम्या हातानं यायचं नाही महाराज. मामांकडून जर आपला उद्धार व्हावा, मामांकडे खात आहे की या पृथ्वीवरून आपल्याला करा उतरायचं, या पृथ्वीवरती आपल्याला किती दिवस ठेवायचं. जर अधिक दिवस आपल्याला जगावं वाटत असत, ज्याला जगायचाच कंटाळा आलाय महाराज, त्यांनी काय नाही आणलं तर माझी काय हरकत. ज्याला जीवन नकोय महाराज त्यांनी काय सुद्धा आणू नका. पण ज्याला खरोखर आनंदामध्ये जीवन जगावं वाटतं, आपला संसार सुखाचा व्हावा वाटतो, आपल्याला धनप्राप्ती व्हावी वाटते, आपल्यावर मामांची कृपा व्हावी अशी वाटते ना महाराज, तर उद्यापासून मामांच्या तळावर येताना ज्याला मामानं आर्थिक रूपाने कृपा केलेले, ज्याचं आर्थिक बजेट मजबूत आहे, त्या महात्म्यानं आर्थिक रूपानं माझ्या मामांच्या तळावर सहकार्य करा. ऐका, त्या महात्म्यानं आर्थिक स्वरूपाने मामांच्या तळावर सहकार्य करा, अन्नदान करा बर का. हवं नको या तळाला बघा. आणि आर्थिक स्वरूपाने जर एखाद्याची परिस्थिती कोलमडलेली असेल, ऐका, एक आपण मकाचा बी फेरतो किती एक. घरी गेल्यावर जर कोणाच्या घरी कंस शिल्लक असले तर ते घरी गेल्यावर 16 महाराज पुऱ्या मापाचं कणीस घ्या बर का. बी फेरला एक, ऐका, एक बी मकाचा फेरलाय महाराज, आणि त्या एका बियाच्या मोबदल्यात माझ्या मामानं तुम्हाला 500 ते 700 बी दिल्यात. काय केलंय? तुम्ही घरी गेलो कणीस सोला, जर त्या कणसाला 500 पेक्षा बी जर कमी भरला महाराज, सकाळ बेटा जेवढं कमी पडलं त्याच्या 5 पट घेऊन जा. एका बेच्या मोबदल्यात जर माझा मामा तुम्हाला 500 बी देत असेल, एक बी तुम्ही शेतात पेरला मकाचा महाराज, एका बियामधून एक झाड उगवते, एका झाडाला एक कणीस लागते, आणि त्या कणसामध्ये महाराज एका बेच्या मोबदल्यात माझा मामा 500 बी देतो. ऐका, एकरामध्ये 20-25 क्विंटल मका होते. ही ताकद माझ्या मामाचे महाराज. मग मामांच्या तळावर मेंढी मावले, मामांच्या तळावर जाणणारे कोकरे, याचं भान ठेवून महाराज आजची पहिली आठवत चिपटा घासातला घास माझ्या मामाच्या तळावर उद्यापासून घेऊन आल्याशिवाय तुम्ही रिकामा हाताने येऊ विनाकारण तुम्ही ही करत बसला का. इथं गोळा करते तिकडे जाते, आणि तिकडे गेलं तर जिथं कमी पडेल तिकडे इथंच येते. हा मामाचा संसार उघड्यावर आहे. या कारभाराने, या सेवा करण्यासाठी सांभाळावं काय सांभाळावं महाराज. तुम्हीच भाग्य मोठे की तुम्ही मामांवर प्रसन्न आहे, मामा तुमच्यावर प्रसन्न आहे, म्हणून तुम्ही हा भव्य आणि दिव्याचा मंडप दिला महाराज. तुम्ही मामांचं आदरातिथ्य केलं, तुम्ही मामांचं स्वागत केलं, मामांना मान सन्मान दिला. तुम्हाला आयुष्यभर मामा मान सन्मानामध्ये ठेवल्याशिवाय राहणार. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, आज जिथं मामांचं पाल मारलेलं आहे, एवढ्या पालावर महाराज तयार असतो. कुणा शेतकऱ्याला म्हणता येत नाही मंडप दे, कुणा शेतकऱ्याला म्हणता येत नाही अन्नदान कर. मग अशी परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होईल,
या ठिकाणी देवस्थानला जमा झालेलं धान्य महाराज माझ्या मेंढी माऊलीला, माझ्या कारभाऱ्यांना, माझ्या मेंढीच्या सेवा करणाऱ्या मेंढक्याला परत येतं, याचा बहात राहू द्या. बरोबर माता सत्या देवीच्या नावानं. बरं का महाराज, मी असं सांगितलं तुळशीच्या कीर्तनात बरं का अण्णा, आणि ह्याचा भाव केला काही लोकांनी महाराज. म्हणे ट्रकभर धान्य गोळा झालं, लोकांनी दिलं, ते तिकडे गेलं. अरे संसार माझ्या मामाचा उघड्यावर आहे, माझ्या मामाने सांभाळायचं काय काय, तुमचा आमचा उद्धार करायचा, हे दिलेलं धान्य सांभाळायचं महाराज, काय काय करायचं मामानं, याचा कधी विचार आपण केला नाही महाराज. अरे पण आपण देवासाठी म्हणून देतोय, काय करतो आपण बाळूमामाच्या नावाने देतोय. आपण एक बी लावल्यावर 500 बी आपल्याला तिथे परत मिळत आहे, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे महाराज. आपण एक बी खर्च करून आणतोय, 2,000ची 1,500ची पिशवी आणल्यानंतर त्यात 1,000, 1,500, 3,000 त्याच्यावर बी नसते ते महाराज. मला सांगा ती 5 किलोची पिशवी तुम्हाला जर 500 किलो धान्य देत असेल तरी कृपा कुणाचे, माझ्या बाळूमामाचे. म्हणून तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, मामांच्या तळावर येत असताना रिकाम्या हाताने यायचं. माझे मामाची मेंढी माऊली तुमच्या शेतात जाती मला मान्य आहे, माझ्या मामाच्या मेंढी माऊलीचं पोट भरतं हे मला मान्य आहे. पण माझ्या मामाची मेंढी माऊली चरायला गेल्यानंतर माझ्या मामांच्या मेंढी माऊलीचे महाराज जे लहान लहान कोकरे आहेत ना, ऐका, लहान लहान कोकरे आहेत ना, त्यांना चाऱ्याची व्यवस्था पुरेपूर होऊ शकत. जरी एखाद्या सद्भक्ताने उदाहरण दिला तर तो सर्व चारा त्यांच्या पोटात जात नाही महाराज. म्हणून त्या लहान लहान कोकऱ्यासाठी मका भरडून महाराज त्याच्या कण्या करून आणून ठेवल्या जातात. त्यांना सकाळ संध्याकाळ 8 पहिली 2 पहिले गहू ठेवले जातात महाराज. आपण आरतीच्या टायमिंगला येतोय, छापी लागलेली आपल्याला दिसते, आणि पुन्हा आपण इथं गेले की चर्चा करतोय, रात्री लय मालगोळा झाला. अरे पण ते सकाळ संध्याकाळ घालावं लागतंय, हे घालायला सुद्धा तुम्ही हजर राहत नाही, माझी माप काढता कशाला राजाऊ. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले, तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य, धर्म व्हावे साह्य. हे मामांचं कर्म सत्य आहे महाराज, हे खोटं म्हणता कामा. मग या सत्य कर्माला जर तुम्हाला साह्य होता आलं तर व्हा, अन्यथा जो भक्त साह्य करतोय, जो भक्त सहकार्य करतोय, जो भक्त साह्य करायला लागलाय त्याला अडवत जाऊ नका. त्याला तुम्ही अन्नदान करू द्या, त्याला अन्नदान करण्याची इच्छा आहे त्याला करू द्या महाराज. त्याला इथं मामांच्या तळावर एक ठिकाणभर धान्य आणून टाकायचंय, टाकू द्या महाराज. त्याला मामाच्या मेंढी बावलीसाठी गाडीवर चालवायचंय, आणू द्या. पण कशाला इतकं सगळे आणते, तुझे काय गरज आहे, लय झालं पिंडीवर असं म्हणणाऱ्याला महाराज नरकाशिवाय पर्याय मी माझ्या पदरचं सांगत नाही महाराज. तुका म्हणे सत्य, कर्म व्हावे साह्य, कातलिया भय नरका झाले महाराज. मग तिथं मामा सुद्धा तुमचा उद्धार करू शकत नाही. मामा परत म्हणणार, करे रांडच्या चालून तुझ्या शेतात मी आलो, अरे चालून तुला मी दर्शन दिलं, माझी मेंढी मागली तुझ्या बांधाच्या कड्याने गेली, अरे कमरेवर हात ठेवून उभं राहिलं होतं दूध गिरे रांडच्या, व तुझ्या कर्माची फळ. तुम्ही कितीही विनवणी करा नरकात गेल्यावर, हाता पाया पडा, आपटून घ्या. आता इथे रिंगणात किती आपटून घ्या तिथे माणसं महाराज, ऐकून घ्या. ही अवस्था ही दिवस सोडल्यावर होती महाराज. माझा मामा तिथं दया करत चालून तुझ्या दारात आलो होतो, चालून तुला दर्शन दिलं होतं. अरे जास्त काही तुझ्याकडे मागितलं, माझ्या मेंढी माऊलीला फक्त तुझ्या शेतात फिरू दे म्हणलं होतं रे रांडच्या. अरे हे शेत दिलं मी तुला करायला पाठवलं होतं, क्या भरोसा इस जिंदगी का. हा मौत जब तक बुलाएगी घर से बाहेर, एकदा आवाज दिला बरोबर महाराज, या देहातून पंचप्राणाला बाहेर पडावं लागतं. अरे आपण हुसनं भाड्यानं 100 वर्षाच्या करारावरती इथं जन्माला आलेलो आहे महाराज. 100 वर्षाचं आयुष्य या कलियुगामध्ये आपल्याला प्राप्त झालं. 100 वर्ष आपण जगू शकत नाही, 60-70 मध्ये आपला कार्यक्रम गुंडाळतो, 5-25 वर्षाचा काय आपला बालपणात जातोय महाराज. अल्पायुष्य मानव
अल्प आयुष्य मानव देह शतजनिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पायगा 100 वर्षाचा आयुष्य महाराज त्यात ते 50 वर्ष झोपले जातात राहिलेल्या 50 वर्षामध्ये 10 वर्षाचं बालपण आहे 10 वर्षाचं तरुणपण आहे 10 वर्षाचं म्हातारपण आहे 10 वर्षाचं आजारपण आहे मग खाली काय राहिलं कोणत्या वेळामध्ये तुम्ही भजन करणार आहे आपलं अवभाग्य समजा मामा चालून आपल्याकडे आले आपलं अवभाग्य संत येती घरा तोची दिवाळी दसरा अरे दिवाळीचा सण आल्यानंतर आपली परिस्थिती नसताना आपण कर्ज काढून दिवाळीचा सण साजरा करतो महाराज मग या माझ्या मामांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला भरपूर आहे बरं का म्हणून मामांच्या तळावर येत असताना खाली हातानं माझ्या मामांच्या मेंढी माऊलीसाठी म्हणून महाराज ऐका मामांच्या मेंढी माऊलीसाठी म्हणून ज्याच्याकडे धान्य महाराज मी मागा सांगितलं ज्याच्याकडे मामांच्या आशीर्वादाने आर्थिक बजेट मोठे आर्थिक बजेटाला कुठली कमतरता नाही त्याला आर्थिक स्वरूपाने मदत करा आणि ज्याच्याकडे महाराज धान्याचा साठा आहे मामांच्या कृपा आशीर्वादाने 1 बी पेरला की 500 बी प्राप्त होतात 1 खंडी 1.25 खंडी 1.5 खंडी आपल्याला प्राप्त होते महाराज त्यातून तुम्ही पाहिली आजली आठवण चित्त मका गहू बाजरी ज्वारी जे जे काय माझ्या बाळूमामानं तुम्हाला दिले तुम्ही काय केलेलं नाही महाराज आणि तुमच्या हातात असतं तर रानाला पाणी लागलं आणि जरी लागलं असतं तर तुम्ही वापशावर आणल्याशिवाय राहिला नसतं महाराज मग करता करविता तो चाले हे शरीर करता करविता माझा बाळूमामा आहे महाराज या बाळूमामाने असंख्य चमत्कार केले महाराज बाळूमामांसोबत सदैव सेवा करणारा माझा दुर्गाप्पा नावाचा सद्भक्त महाराज ऐका या दुर्गाप्पा नावाच्या सद्भक्तावरती माझ्या मामांची कशी कृपा झाली माणसांचा भाव कसा असावा माणसांची श्रद्धा कशी असावी एवढं उदाहरण ऐका सेवेला समाप्त बरं का दुर्गाप्पाने मामांच्या अखंड सेवा केली महाराज दुर्गाप्पा सदैव मामांकडे होते घराचा त्याग मुलाचा त्याग बायकोचा त्याग महाराज संसार हे मामा दुर्गाप्पाच्या टोकऱ्यामध्ये नव्हतं महाराज आणि असाच 5-6 महिने पाऊस चालू राहिला दुर्गाप्पाचं घर पडलं महाराज घर पडलं बैल आजारी पडला बैल मेला महाराज आणि दुर्गाप्पाची बायको महाराज दुर्गाप्पाला शिवे द्यायला लागली दुर्गाप्पाची बायको शिवे द्यायला लागली महाराज यांना तर काय भान नाही संसाराची राख रांगोळी केली आणि ते बाळोदरकरांची सेवा करत बसला असं तसं काय बाय बोलायचं ते बोलून गेली महाराज प्रत्येक शब्द न शब्द माझ्या मामांच्या खात्यामध्ये जमा झाला महाराज आणि मामाने दिवस उभारला माझ्या सगळे दुर्गाप्पा अरे अंड्याच्या तुझी बायको काय बोलती बघ अरे तू सेवेमध्ये मग नाही तुला कुठल्या गोष्टीची कमतरता पडू नये हे माझं कर्तव्य आहे हे बघ पावसानं घर पडलेलं घर राहिलेलं नाही घर उभा करण्यासाठी तुला शेती व्यवस्थित पिकवावं लागेल आणि शेती पिकवण्यासाठी तुझा बैली मिळालेलं आहे हे 180 रुपये धर आणि आजच्या आज घरी बैल घेऊन जा दुर्गाप्पा मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला महाराज दुर्गाप्पा मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला मामाने 180 रुपये दिले आणि जाताना मामाने ताकद केले दुर्गाप्पा घरी जाचे घरनं पैसे आगाव घ्यायचे मी सांगितलंय 180 रुपयातच बैल आणायचा आगाव पण घालायचे नाही आणि कमी पण द्यायचे नाही महाराज ऐका मामांचा शब्द होता संताचे पायी हा माझा विश्वास एवढा विश्वास त्या दुर्गाप्पाचा माझ्या मामावरती होता महाराज एवढा विश्वास मामावरती त्याला ठेवला आणि त्याला प्रयत्न करायला चालू केला महाराज बाजारात गेला महाराज 200 रुपये 250 रुपये 300 रुपये बैलाची किंमत सांगू लागली महाराज काय करावं दुर्गाप्पाला कळेना महाराज दुर्गाप्पा फक्त बैलापाशी गेला की बैल लंगडाय बैल आंधळाय की बैल खुळाय हे काही बघत फक्त त्या मालकाला विचारायचं किंमत किती त्या बैलाच्या मालकाला विचारलं किंमत किती तो मालकाला 250 सांगावं दुर्गाप्पाला 150 म्हणावं काही केल्या दिवस गेला व्यवहार जुळला नाही महाराज दुर्गाप्पा निराश होऊन घराकडे चालला घराकडे येत असताना वाटत एका शेतकऱ्याची भेट झाली महाराज आणि शेतकऱ्याने सांगितलं काय झालं उदास चेहऱ्याने निघाला काय आणायला गेला होता अहो बैल आणायला बाजारात गेलो होतो पण काही जमलं नाही म्हटल्यानंतर शेतकऱ्याने सांगितलं आपल्या घरी एक बैल आहे पटलं का बघा कुठलं तर न्या आता दुर्गाप्पाने विचार केला बाजार तर आपला फेर गेलाय काही का असं ना पण त्यांनी सांगितलं किंमत अहो तुम्ही बैल तर बघा नाही म्हणे किंमत
जीव जमवून म्हणला चला, तरी पण किंमत सांगा म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं 250 रुपये. दुर्गा आपण विचार केला कुठे तर जुळतं मिळतं व्हायसारखं आहे महाराज. तो बैल 2 ताब्याला बांधलेला होता. मागणं माणूस गेला तर ताल दिशाला आणायचा आणि पुन्हा माणूस गेला तर भिडकीत पाडायचा महाराज. तो बैल मारतोय, त्याला 2 माणसं लागतात म्हणून तो शेतकरी संतापलेला होता महाराज. आणि त्यानं सांगितलं हा बैल आहे, हा बैल आहे, तुम्ही मागायचा म्या. त्याला काय खोड, त्याला फक्त 2 धाब्याला धरायची सवय. त्याला सुरुवातीला 2 माणसं लागतात, हळूहळू तुमची सवय लागल्यानंतर काय अडचण येणार नाही महाराज. संताची आहे पायी. हा माझा बाळूमामावरती किती विश्वास असला पाहिजे बघा महाराज. त्याला 250 रुपये सांगितलं, बैलाची स्थिती पाहिली. त्याला वाटलं आता जर हा बैल सोडावा तर बैल एका पायानं लगत आहे आणि मागणं माणूस गेला तर लाथ आणतंय. याला सोडावं तर ते धडकीत पडल्याशिवाय राहत नाही. हा बैल ही माती म्हणून तुम्ही मागायचं म्या. मामाने सांगितलं होतं 180 पेक्षा कमी बी गेलं नाही पाहिजे आणि आगाऊ पण गेलं नाही पाहिजे महाराज. त्यानं सांगितलं हे पा आई तुमची माती म्हणून देणार, कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही, पण 180च्या वर रुपये देणार. अहो उदार अंत करणार त्या शेतकऱ्यानं बैल दिला. तो बैल महाराज दुर्गाप्पानं 2 दावी लावून घरी आणला. घरी आणल्याबरोबर महाराज आता त्या काळात महाराज 100, 125, 150 रुपये म्हणजे लई महाराज. 150 रुपयाचा बैल आणला म्हणजे हवा असायची महाराज त्या माणसाची. लय मोठ्या पैशाचा बैल आणला. आता जसं आपण 1.5 लाखाचं खोंड आणले म्हणतो नाही, लय पैसे त्यानं दिलं तसं महाराज त्या काळामध्ये 150 रुपये हायेस्ट किंमत असायची बैलाची. मग दुर्गाप्पाने महाराज 180 रुपये देऊन बैल आणला म्हणून सारा गाव ते बैल बघायला, सारा गाव तो बैल बघायला गेलेला महाराज. बैलाच्या मागे जाणाऱ्याला बैल धडक लाथ आणायचा, पुढून जाण्याचा प्रयत्न केला तर बैल धडकी द्यायला बघायचा महाराज. बायकोनं डोक्याला हात लावला, पोरानं सांगितलं हो बाबा तुम्ही उद्या मामांच्या सेवेला जाणार, तुम्ही मामांच्या तळावरती सेवा करायला जाणार. हा बैल आम्ही धरायचा कसा, शेती खसायची कशी, अहो करायचं काय, कसला बैल आणला, कुणी तुम्हाला सांगितलं. अनेक प्रश्न मुलाने बायकोनं केलं महाराज. दुर्गाप्पानं डोक्याला हात लावून सांगितलं ए देवा, अरे बाळू मामा, अहो तुम्ही मला सांगितलं 180 पेक्षा जास्त पैसे घालवू नको आणि 180 पेक्षा कमी पैसे घालवू नको. हा मारतोय का, हा चालतोय का, हा बसतोय, ना काय बघितलं नाही देवा. अरे तुझ्या नावानं मला दोष द्यायला लागले. हे जर उद्या व्यवस्थित नाही चाललं तर मला तुझी सेवा करता येणार नाही रे बाबा. हा भाव माझ्या मामांपर्यंत त्याचा पोचला महाराज. आणि उदार अंत करणाऱ्या दुर्गाप्पांना महाराज मामांना प्रसाद म्हणून मामान आपल्या संरक्षणासाठी जो भंडारा दिलेला होता महाराज, तो भंडारा महाराज त्या बैलाच्या अंगावर टाकला आणि सांगितलं मामा हा भंडारा तुमच्या नावाचा बैलाच्या नावावर टाकतोय, आजपासून तुमची जबाबदारी महाराज. ज्या क्षणाला मामाचा भंडारा त्या बैलाच्या अंगावर पडला त्या क्षणाला त्या दुर्गाप्पाच्या बायकोनं बैल सोडला महाराज. बैल धावला नाही, बैलांना लाथ आली नाही. ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्याचे बरोबर माता देवीच्या नावाने सेवा करा. फक्त ऐसे जाणार जे देही उदास असे फक्त पाहिजे महाराज. जळोली गावचे शांतीलाल महाराज कोळीकर युट्यूब चॅनल या महात्म्याच्या माध्यमातून आणि अण्णांच्या सहकार्यातून बाळूमामांच्या आशीर्वादातून माझ्यासारख्या आज्ञानी पामराला महाराज युट्यूब चॅनलवर जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. की हरिभक्त परायण शांतीलाल महाराज कोळेकर जळोलीकर हे सर्व कीर्तन आपल्या मामांच्या तळावर कीर्तन आरती सर्व शूट करतायत आणि ते शूट झालेलं आपल्या मोबाईलला घर बसल्या बघायला मिळतंय. सर्वांनी शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल एवढं सबस्क्राईब ही करा, त्याच्यावरती आपल्याला ते पाहायला भेटेल. आणि ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले, ज्याप्रमाणे आपल्याला मामांची शिकवण आहे, ज्याप्रमाणे आपल्याला कारभारी सांगतात त्या नियमाचं सर्वांनी पालन करा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.